वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. असुरी प्रवृत्तीच्या लोकांचंच वर्णन चाललेलं आहे. अजून 17वा श्लोक आहे. आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विता यजन्ते ज्ञान यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेन विधिपूर्वकम. मागेही सांगितले की हे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ते घमेंडखोर असतात, स्वतःला श्रेष्ठ मानतात सगळ्या गोष्टीचे, आणि मग धन आणि मान यांच्या मदाने ते उन्मत्त झालेले असतात. धन मिळते पुष्कळ, मानही मिळतो, त्यामुळे ते उन्मत्त झालेले असतात. आणि मग ते यज्ञ वगैरे म्हणलेत, मागच्या श्लोकात म्हणले की आम्ही यज्ञ करू, हे करू, ते नावाला करतात, त्याच्यामध्ये खरी श्रद्धा वगैरे काही नसते, शास्त्रविधीही नसतं त्यांचं, शास्त्रविधी पण नसतात, आणि परमेश्वरालाही मानत नाहीत. मग यज्ञ करून उपयोग काय त्याचा? नंतर पुढच्या श्लोकात सांगितलंय, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता मामात्म परदेहेषु प्रद्विषंतोभ्य सूयकः. तोच वर्णन आहे सगळं ते. इथे अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध या सगळ्यांच्या आहारी गेलेले आहेत. ते सगळे गुण जे दुर्गुण त्यांच्यामध्ये आहेत. दुसऱ्याची निंदा करणं हा पण त्यांचा एक दुर्गुण आहे त्याच्यातला. आणि मग त्यांच्या शरीरात, खरं त्यांच्या शरीरात सुद्धा परमात्म्याचा अंश आहे, इतरांच्या शरीरात पण आहे, पण ते मुळे त्याला मानतच नाहीत. उलट त्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याचा द्वेष करतात. मग साध्य काही होणारच नाही. आता याच्यानंतर यांचं पुढे काय होतं ते पुढच्या श्लोकात सांगणार आहे, ते आपण उद्या बघू. आज इथेच थांबूया. हरिओम. तर हे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्याचं वर्णन भगवंतांनी खूप केलंय आतापर्यंत, दुष्ट प्रवृत्तीचे जगाचा नाश करण्याकरता जन्माला आले वगैरे वगैरे सगळं, त्या संदर्भात ते पुढे आणखी सांगता येतात. अंतिम निर्णय, तानहम दिशतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य अजश्रम शुभान आसुरी शेव योनिषु. ते म्हणत की जे द्वेष करणारे आहेत सगळ्या लोकांचा, पापी आहेत, क्रूर कर्मे करणारे आहेत, नराधम आहेत, म्हणजे अधम नर आहेत, सगळ्यात खालच्या पातळीचे अशी माणसं आहेत, त्यांना मी वारंवार आसुरी योनीतच टाकतो. म्हणजे पुढच्या जन्मात पुन्हा आसुरी योनीच तसंच वागतात ते, कायम तसंच वागत राहतात. प्रत्येक वेळा आसुरी योनीप्रमाणे त्यांची वर्तणूक असते, त्यांची प्रगती होतच नाही कुठे. त्याच योनीमध्ये ते कायम राहतात, असं भगवंतांना सांगायचं. कुठलीच प्रगती होत नाहीये. पुढच्या श्लोकात तेच म्हणतात पुन्हा, आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्त्यैव कौंतेय ततो यांतधमाम गतिम. ते म्हणत की हे अर्जुना, ते जे मूढ लोक आहेत सगळे, ते मला प्राप्त होतच नाहीत भगवंताला, कारण तो विचार त्यांच्या डोक्यात नसतो, त्याची काही साधना नसते, उलट असे वेड्यावाकडेच वागत असतात. त्यामुळे मला प्राप्त न होता जन्मजन्मी दर जन्माला आसुरी योनीतच जन्माला येतात. मगाशी सांगितलं आसुरी योनीत टाकतो, आता म्हणतात ते त्यांच्या कर्माने आसुरी योनीतच जन्माला येतात, कारण जसं कर्म तसं जन्म. मग कर्म सगळं आसुरी प्रवृत्तीचं आहे, मग तशाच योनीमध्ये त्यांना जन्म मिळेल. उलट भगवंत म्हणतात इथे आणखी वाईट कर्मच करतात ते, त्यामुळे अतिनीच गतीला प्राप्त होत, म्हणजे अधोगती होते त्यांची. म्हणजे काही जन्मांतर किडामुंगीच्या अशा जन्माला येतील, अर्थात घोर अशा नरकात पडतात. म्हणजे त्यांना क्लेश त्रास सगळं सहन करावं लागतं जन्मजन्मभर, त्यांची प्रगती होत नाही, अधोगतीच होते, आणि त्यामुळे त्यांना परमात्मा प्राप्ती तर होतच नाही, त्या आनंदाचा लाभ होतच नाही, पण सगळी दुःखच भोगायला लागतात सगळ्या जन्मामध्ये, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. ठीक आहे, आपण थांबू या ठिकाणी. हरिओम.